नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते वर्षभर सातत्यानं तरुणांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी, गरजूंसाठी अनेक उपक्रम राबवणारे पतसंस्थेचे चेअरमन, यशस्वी उद्योजक आणि तरुणांना प्रेरणास्थान असणारे राजेंद्र बरकडे यांच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत, की ज्यांनी वाघरसारखा एक सामाजिक उपक्रम सिनेमा तयार करून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं त्या त्या क्षेत्रात त्यांनी दैदिप्यमान यश संपादित केलेलं आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्या उत्पन्नातून समाजाची सेवा करण्याचं काम राजेंद्र बरकडे गेली 20-25 वर्ष करत आहेत. राजाभाऊ नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्या पत्नी आपण उभे केलेले आहे. काँग्रेस पक्षाची आपण अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे. कोणकोणत्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवतात? प्रथमतः सर्व मतदार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण जो मुद्दा मांडला की कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही हे इलेक्शन लढणार आहात, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान आणि लोकशाही. आता आपण पाहतोय भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण परिसरामध्ये लोकशाही धोक्यात येण्याची लक्षणं या ठिकाणी जाणवत आहेत. म्हणजे आज आपण पाहतोय की आमच्या नेरा कोळविरे मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे. चौरंगी लढतीमध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी पक्ष, तसेच शिवसेना पक्ष आणि भाजप पक्ष. तसं पाहिलं तर हे युतीचेच तिन्ही घटक आहेत आणि त्यांची नुराकुस्ती आहे. आणि त्यांच्या नुराकुस्तीमुळं लोकशाही कोणी जरी निवडून आलं तर युतीचाच आणि हा भ्रष्टाचारीच माणूस निवडून येतोय. परंतु आपल्याला जर लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला पर्यायी आणि सक्षम केंद्रामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या भारत देशाला ज्या पक्षांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अनेक लोकांनी आहुती दिली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आणि तेव्हाची परिस्थिती आपण 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून या काँग्रेस पक्षाचं खूप मोठं योगदान आहे. आणि ह्या भ्रष्टाचारी पक्षाला जर विरोध करायचा असेल तर त्याला पर्यायी काँग्रेस हाच पक्ष आहे. म्हणून मी काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासून कार्यकर्ता आहे, समाजवादी विचारधारेतला कार्यकर्ता आहे, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मी काम करणार आहे, डाव्या विचारसरणीचा मुलगा आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माझ्या मनामध्ये रुजलेली आहे. आणि ही विचारधारा जर पुढे घेऊन जायचं असेल तर ह्या जातीवादी विचारधारेला आपल्याला घरी बसवणं गरजेचं आहे. हा दृष्टिकोन पुढे ठेवून मी माझ्या सौभाग्यवती सविता बरकडे, त्यांना राष्ट्रपतीचे हस्ते पुरस्कार आहेत, त्यांना 14 पुरस्कार आहेत. नॅशनल लेवलला त्यांचं कौतुक झालेलं आहे. त्यांनी एका गावचं सरपंच म्हणून काम भूषवत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्यांना कामाचा एक अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावरती निश्चितच त्या नेरा कोळविरे गटाचा विकास करतील. आणि तो विकास करण्यासाठी मी माझ्या सौभाग्यवती सविता बरकडे यांना पुढं करून काँग्रेस पक्षाकडून त्यांना आमच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष श्रीनाना चव्हाण, तसेच आमचे तालुका अध्यक्ष साहेबराव फत्तळे यांच्या सर्वांच्या शिफारशीनुसार आमच्या सौभाग्यवती सविता बरकडे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आणि ते आम्ही उमेदीने लढवत आहोत. राजाभाऊ, आता या मतदारसंघाची रचना आपण अशी पाहिली तर पार साकुर्डेपासून जवळार्जुन इकडं पार वाल्हे आणि तुमच्या पार पिसुर्टी, सगळ्या नीरा मोठं गाव आहे, वाल्हे मोठं गाव आहे, अशा प्रकारची रचना. एका बाजूला 24 तास कॅनलचं पाणी उपलब्ध आहे आणि एका बाजूला मात्र पिण्याच्या पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी टंचाई दिसते. माळरान आहे, शेती तिथं पिकत नाही, त्यांना पाणी योजनेची गरज आहे, शेतीच्या पाण्याची योजनेची गरज आहे. पण आता हा विकासाचा समतोल किंवा बऱ्याच आरोग्य केंद्रामध्ये औषधं नाहीत, डॉक्टर नाहीत, कृषी खात्याचे अधिकारी बांधावर शेतावर जात नाहीत. यामध्ये तुमचे काय विजन आहे? तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छिता? कसे माहिती आहे का, प्रशासन जर चालवायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी खूप महत्त्वाचा घटक आहे. आता पाठीमागचे लोकप्रतिनिधी आमच्या या मतदारसंघातील लोकांनी पाहिलेले आहेत. एकदा लोकप्रतिनिधी निवडून गेला की ह्या लोकांच्याकडे फिरकतच नाही.
महत्त्वाचा ह्या ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या योजना राबवणारा तळमळीचा कार्यकर्ता, ज्याला लोकांची कार्य करण्याची, काम करण्याची ज्याच्यामध्ये तळमळ आहे, ज्याच्यामध्ये उमेद आहे, असा उमेदवार लोकांनी निवडावा. मी माझ्या सौभाग्यवती सविता बरकडे यांनाच निवडावं असं म्हणत नाहीये, परंतु तिचं काम खरंच चांगलं आहे आणि तिने तळागाळामध्ये जाऊन काम केलेलं आहे. ज्यावेळेस सरपंच असताना तिने लहान बाळ 8 महिन्याचं बाळ असताना सुद्धा ती जिल्हा परिषदमध्ये जात होती, पंचायत समितीमध्ये जात होती आणि कसा ठराव घ्यायचा, प्रत्येक ग्रामसभेला जाऊन ग्रामसभेचा ठराव घेऊन शासनाच्या गाव लेवलचे जे सार्वजनिक प्रश्न आहेत त्या सार्वजनिक प्रश्नाचे ठराव घेऊन व्यक्तिगत लेवलचे जवळजवळ जिल्हा परिषदेचे 350 ते 400 योजना आहेत. त्या 350-400 योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक मतदारसंघापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत कसं जाईल याचा प्रयत्न करता येईल. दुसरी गोष्ट तुम्ही बरोबर सांगितलं की एक भाग सदन आहे, इथं बागायत भाग आहे आणि एक जिरायत भाग आहे. तर दोन्ही भागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्या प्रश्नावरती आम्ही एक वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे. एक सॉफ्टवेअर तयार करून त्या सॉफ्टवेअरमध्ये समजा एक कुटुंब आहे, समजा उदाहरणार्थ आपण एक आमच्या राखच एखादं रणवरे कुटुंब आहे, तर त्या कुटुंबाचा आम्ही बाबा ह्या कुटुंबामध्ये 0 ते 6 वयोगटापर्यंत किती मुलं आहेत, ह्या कुटुंबाचा व्यसनाव खर्च किती होतो, शिक्षणावर खर्च किती होतो, शेतीवर खर्च किती होतो, प्रवासावर खर्च किती होतो, असं कुटुंबावाईज काढून गावचं काढणार आहे, गावचा सर्वे करणार आहे आणि त्या गावामध्ये ग्रामसभेमध्ये लोकांना सांगणार आहे की आपल्या गावचा व्यसनावर खर्च एवढा होतो, शिक्षणावर एवढा खर्च होतो, शेतीवर एवढा खर्च होतो, प्रवासावर एवढा खर्च होतो आणि त्यातून तो प्रवासाचा खर्च, शिक्षणाचा खर्च कमी कसा करता येईल. शिक्षणाचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला प्राथमिक जिल्हा परिषदेची शाळा स्ट्रॉंग करता आल्या पाहिजेत. आरोग्याचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलं करता आलं पाहिजे. शेतीवरचा खर्च कमी करायचा असला तर कृषी अधिकारी बांधावर आला पाहिजे. अशा पद्धतीच्या शेतकऱ्याच्या योजना त्या शेतकऱ्याच्या बांधावर राबवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, दुष्काळ जर हरवायचा असेल तर आपण गुंजवणीचा विषय पाहतोय आपल्या पुरंदर तालुक्याचा. गुंजवणीचा नुसताच प्रश्न घेत आहेत, गुंजवणीचं नुसतं नाव घेत आहेत, शेतकऱ्यांना बुलाथापा देत आहेत आणि इलेक्शन आलं की गुंजवणीचं नाव घ्यायचं आणि गुंजवणीच्या नावाखाली मतं घ्यायची आणि शेतकऱ्यांच्या विचारांना, शेतकऱ्यांना पुन्हा केराची टोपली दाखवायची. अशा पद्धतीचं राजकारण या पुरंदर तालुक्यामधले सगळे राजकीय पुढारी करतायत. आम्ही सामान्य कुटुंबातली मुलं आहोत, आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत. आमच्याकडे मोठी धनशक्ती आमच्या पाठीमागे नाहीये, मोठे नेते आमच्या पाठी नाहीत, पण आमच्या पाठीमागे जनता आहे आणि ही जनता आमच्या पाठीमागे उभं राहून निश्चितच ह्या जनतेने ओळखलंय की आमचा नक्की विकास कामं कोण करणार आहे. कारण अनेक वर्ष ही पुढारी मंडळी जनतेला बुलथापा देत आहेत. आम्ही केलंय ते का, समजा आता आमचा राखाचा पट्टा आहे, नावळीचा पट्टा आहे, साकुर्ड्याचा भाग आहे, आमचं दौंडच गाव आहे, मावडीकप्प गाव आहे, जवळ अर्जुन गाव आहे. ह्या गावामध्ये अनेक प्रश्न आहेत. तर दुष्काळामध्ये पण काम करत असताना बाबा सलग समतळपात्याचे सर, डोंगर परिसर आहे त्या भागामध्ये, राखामध्ये, तिथं सलग समतळपात्याचे सर कसे खांदता येतील, माथा ते पायथा डिप्सिसिटी कसं खांदता येईल, पाणी धावणाऱ्या पाण्याला चालायला कसं लावता येईल, चालणाऱ्या पाण्याला जमिनीच्या भूगर्भात मुरायला कसं लावता येईल, मोठे मोठे शेततळी, असं पाण्याचे साठे कसे करता येतात आणि गुंजवणीच्या प्रश्नावर कसं लक्ष देता येईल. अशा पद्धतीने दुष्काळी भागामध्ये आम्ही काम करणार आहे. राहिला विषय बागायती भागामध्ये शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, आरोग्य व्यवस्थित मिळत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. बागायती भाग असला म्हणजे काय त्यांचे प्रश्न नाहीत का, त्यांचे पण खूप प्रश्न आहेत. म्हणजे दोन्ही भागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या वेगळ्या प्रश्नावर आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं सॉफ्टवेअर तयार करतोय आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या माणसांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न शासनाच्या माध्यमातून, एक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवता येतील या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहे. अतिशय मायक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो आणि मतदारसंघाची बारीक सारीक माहिती आणि सतत जनतेत असणारं हे कुटुंब आहे. आधी केलं मग सांगितलं, अशा प्रकारच्या या सविता राजेंद्र बरकडे यांनी पिसुर्टी गावात काम करून दाखवले, विकास करून दाखवलाय, एक आदर्श गाव करून दाखवले. अशाच प्रकारची रचना या मतदारसंघाची करण्याचा मनोदय या ठिकाणी राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक काम, लोकशाही, संविधान जपण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतोय असंही त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. धन्यवाद.